हॅलो एव्हरीवन, मी मीना तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत चिकन चिल्ली। तर ही रेसिपी मी एकटी बनवत नसून माझ्या बहिणीचा मुलगा आणि मी बनवत आहे। बनवणारा तोच आहे, मी फक्त मदत करत आहे, कारण त्यांचं स्वतःचं हॉटेल आहे म्हणून एकदम परफेक्ट रेसिपी मिळणार आहे। त्यासाठी मी 750 ग्रॅम बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। तर आता हे मॅरिनेट करूया। मॅरिनेट करण्यासाठी इथे मी 4 चमचे मैदा घालून घेतलेला आहे। मैदा घालून झाल्यानंतर आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालणार आहे। तर 4 चमचे मैद्याला 2 ते 3 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहे। कॉर्नफ्लॉवर घालून झालेला आहे। आता यामध्ये बारीक कापलेलं अद्रक, लसूण आणि मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे। अद्रक, लसूण आणि मिरचीचा ठेचा मी 1 चमचा घातलेला आहे। तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये 2 चमचे टोमॅटो सॉस घालून घ्यायचा आहे। आता हा सॉस घालून झालेला आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर चिकनच्या अंदाजानेच मीठ घालायचं आहे। तर मी 2 चमचे मीठ घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये दही घालून घेऊया। तर 2 चमचे दही घालून घ्यायचं आहे। आता हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स करताना जर जास्त सुक्कं वाटत असेल तर यामध्ये पुन्हा 1 चमचा दही घ्यायचं किंवा पाणी वापरायचं आहे। तर इथं सुक्कं वाटत आहे त्यामुळे मी परत यामध्ये हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटली होती त्याचंच पाणी घालून घेणार आहे। तर 1.5 ते 2 चमचे पाणी घालून घेतलेलं आहे, म्हणजे जास्त पातळ पण होता कामा नये। तर परफेक्ट 2 चमचे पाणी बरोबर आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये होममेड शेजवान चटणी घालायची आहे। तर ही 2 चमचे आहे आणि घालून झालेली आहे। तर आता ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जर तुम्हाला ही होममेड चटणीची रेसिपी हवी असेल तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर चॅनल पेजवर जाऊन बघू शकता। तर आता हे पीस आपण तळून घेऊया। तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये एक करून जेवढं मावेल तेवढे मी चिकनचे पीस घालून घेतलेले आहे। आता 2 ते 3 मिनिटांनी चाकूने खालच्या साईडने परत हलवून घेतलेले आहे, म्हणजे खुले करून घेतलेले आहे। तर आता हे आपण व्यवस्थित आलटी-पलटी करून फ्राय करून घेऊया आणि गॅस मीडियम केलेला आहे, म्हणजे आतमध्ये चिकन एकदम परफेक्ट तळलं जाईल, कच्चं राहणार नाही। तर आपल्या असं चिकन पूर्णपणे छानपैकी तळून झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया। तर असं सगळे चिकनचे पीस तळून घेतलेले आहे। तर आता आपण याची ग्रेव्ही बनवूया। ग्रेव्ही बनवण्यासाठी पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि जो आपल्या अद्रक, लसूण, मिरचीचा ठेचा उरलेला होता तो घालून घेतलेला आहे। आता हे घातल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं की यामध्ये असे उभे कापून घेतलेले कांदे घालून घ्यायचे आहे। 1 शिमला मिरची चौकोनी आकारामध्ये कापून घेतलेली आहे आणि थोडीशी कोबी उभी कापून घेतलेली आहे, ती घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला 1 मिनिटासाठी आपण आता हे फुल गॅसवर हे टॉस करून घ्यायचं आहे। टॉस नाही करता आलं तर फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। तर भाज्या आपल्या छानपैकी परतून झालेल्या आहे। आता यामध्ये आपण 1 ते 2 चमचे शेजवान चटणी घालूया। ती होममेड चटणी आहे। शेजवान चटणी घातल्यानंतर व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं, चटणी आपली चांगली मिक्स झालेली आहे। आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। तर मी इथे 1 ग्लास पाणी घालून घेणार आहे। तर चिकनच्या हिशोबाने 1 ग्लास पाणी घातलेलं आहे, म्हणजे आपली ग्रेव्ही एकदम परफेक्ट बनेल। तर पाणी घालून झालेलं आहे। आता मिक्स करून घेऊया। तर आता यामध्ये आपण पाव चमचा अजिनोमोटो आणि एकदम थोडंसं मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण रेड चिली सॉस घालूया। तर हा 1 ते 1.5 चमचा सॉस आहे, तर मी सगळा घालून घेतलेला आहे। रेड चिली सॉस घालून झाल्यानंतर आपण यामध्ये डार्क सोया सॉस घालून घेऊया। तर 2 चमचे डार्क सोया सॉस घातलेला आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर छानपैकी मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरचं पाणी घालून घेऊया। तर मी 3 चमचे पाणी घालून घेतलेलं आहे, म्हणजे आपले एकदम परफेक्ट ग्रेव्ही बनेल, पातळ राहणार नाही आणि जास्त घट्ट पण होणार नाही। तर आता हे घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे। तर लगेच घट्टपणा यायला चालू होतो। तर बघू शकता किती छानपैकी आपली ग्रेव्ही तयार होत आलेली आहे। आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेलं चिकन घालून घेऊया। तर इथे मी थोडं करून सगळं चिकन घालून घेतलेलं आहे। आता मिक्स करून घेऊया।
आपलं छानपैकी मिक्स होत आलेलं आहे. आता हा टॉस करून घेतो आहे. तर बघू शकता छानपैकी तर चिकन छानपैकी याने टॉस करून घेतलेलं आहे. तर आपण मिक्स केलं तरी चालतं. आता यामध्ये आपण कांद्याची पात घालून घेऊया आणि थोडंसं कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा टॉस करून घेतलेला आहे. चिकन चिली आपली तयार आहे. तर आता ही प्लेटमध्ये काढून घेऊया. प्लेटमध्ये काढून झाल्यानंतर यामध्ये पुन्हा थोडीशी कांद्याची पात घातलेली आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि आपली चिकन चिली खाण्यासाठी तयार आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू.